वांद्र्यातील घुसखोरी केलेलं घर अभिनेता सैफचं आहे हे माहीत नव्हतं. आरोपी शहजादची कबुली. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा बंद होता. संपूर्ण इमारतीमध्ये फक्त सैफच्या घराचा मागचा दरवाजा खुला असल्यामुळे आरोपीने सहज प्रवेश केला. वांद्रे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठेंकडून सैफच्या घराची तपासणी. सैफवरती हल्ला करणारा आरोपी बांगलादेश आणि मेघालयमधील डाउकी नदी ओलांडून भारतात मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तींबाबत रिक्षा चालकांकडून आरोपीला माहिती. सैफच्या हल्लेखोराने पश्चिम बंगालच्या आधार कार्डवरून सिम कार्ड खरेदी केल्याचं तपासात समोर आलं. आरोपीने बांगलादेशमधून काही काळ पश्चिम बंगालमध्येही वास्तव्य केलं होतं. अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने केली घटनास्थळाची पाहणी. पाहणीवेळी आरोपी सुद्धा पोलिसांसोबत घडलेल्या घटनेचं रिक्रिएशन. लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या सैफ अली खानला थोड्याच वेळात डिस्चार्ज मिळणार. पत्नी करीना रुग्णालयात दाखल. सैफची प्रकृती ठीक असल्याची माहिती. सैफच्या कुटुंबियांची 15,000 कोटींची संपत्ती सरकार ताब्यात घेऊ शकतं. सैफची भोपाळमधील कोहेफिजा ते चिखलोट दरम्यान 100 एकर मालमत्ता आहे आणि मालमत्तेवरती 1.5 लाख लोकांचं अतिक्रमण आहे. समीर वानखेडेंची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. नवाब मलिकांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असताना पोलीस कारवाई करत नसल्यामुळे प्रकरण सीबीआयकडे देण्याची वानखेडेंची मागणी कोर्टानं फेटाळली. दहिसरमध्ये 2 परप्रांतीय बाउन्सर्सनी मराठी बोलण्यास नकार दिला. त्यानंतर मनसेकडनं बाउन्सर्सचा समाचार. मनसे कार्यकर्त्यांसमोर बाउन्सर्सनी मराठीतनं माफी मागितली. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवरती गुन्हा दाखल होणार की नाही याबाबत आज फैसला. कराडच्या मॅनेजरच्या घरात घुसून त्याला आणि मुलीला मारहाण केल्याचा सुशील कराडवरती आरोप. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भाजपच आग्रही असल्याची सूत्रांची माहिती. गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री करण्यावरती भाजप नेतृत्व ठाम. पालकमंत्रीपदावरनं जी दंगल सुरू आहे ती फक्त जिल्ह्यातील आर्थिक व्यवहारासाठी. संजय राऊतांचं वक्तव्य. कुंभमेळ्यामुळे नाशिक आणि उद्योगधंद्यांसाठी रायगडवरती नजर असल्याचा आरोप. तर पालकमंत्रीपदासाठी एवढा हावरटपणा कशाला, राऊतांचा सवाल. लोकप्रतिनिधींनी मिळेल ते काम केलं पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, त्यावर चर्चा होत नाहीये. सुप्रिया सुळेंची पालकमंत्री पदाबाबत प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडमधल्या नाराज आमदारांच्या भेटीगाठी घेणार. मंत्री भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आज ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार. दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पॅव्हिलियनचं उद्घाटन. उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेंचीही उपस्थिती. नागपूर महापालिकेसाठी भाजपकडनं नगरसेवकांचं रिपोर्ट कार्ड बनवण्याचं काम सुरू. नकारात्मक रिपोर्ट कार्ड असलेल्या नगरसेवकांना डच्चू दिला जाण्याची शक्यता. राज्यातल्या 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाहीत. महायुती सरकारकडनं अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप. सामाजिक न्याय विभागाने लक्ष द्यावं, नितीन राऊतांची मागणी. बीड जिल्ह्यातल्या 13 सरपंच आणि 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे सदस्यत्व रद्द. बोगस अर्ज गैरव्यवहारामुळे 1 रुपयातली पीक विमा योजनेची शिफारस बंद करावी. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीची सरकारला शिफारस. ओडिशा सरकारने गैरव्यवहारानंतर केली होती योजना बंद. 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती. योजनेमध्ये काही बदल करायचे असतील तर कॅबिनेटमध्ये विषय मांडू. कोकाटेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया. एक रुपयाच्या पीक विमा योजनेला बोगस म्हणू नये. सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. 1 रुपयाच्या पीक विमा योजनेत एखाद्या ठिकाणी गैरप्रकार झाला असेल तर त्याला शिक्षा करा. मुनगंटीवारांचा इशारा. 1 रुपया पीक विमा योजना बंद न करण्याची शेतकऱ्यांची ही मागणी. बोगस पीक विमा भरणाऱ्यांवरती कारवाई करावी, शेतकऱ्यांची मागणी. पुण्यातील मोदीबाग कार्यालयामध्ये हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. वैयक्तिक कामासाठी पवारांची भेट घेतल्याची हर्षवर्धन पाटलांची माहिती. महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक. तिन्ही पक्षाचे नेते राहणार उपस्थित. महापालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता.
ठाकरे गटाच्या राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांच्या 24 जानेवारीला शिवसेना भवनात बैठक होणार. 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मेळावा होणार आणि त्यानंतर होणाऱ्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीला महत्त्व आहे. धनंजय मुंडेंना पक्षात घेण्याची शरद पवारांची इच्छा नव्हती. त्यांनी गोपीनाथ मुंडेंनाही फोन करून सांगितलं की घर फुटतंय. मात्र पक्षातील काहींनी मुंडेंच्या प्रवेशासाठी भाग पाडलं. माझाच्या मुलाखतीमध्ये आव्हाडांनी सांगितला किस्सा. मी मंत्री झालो तर काही लोकांच्या पोटात पुन्हा दुखू लागलं. अब्दुल सत्तारांचं नाव न घेता संजय शिरसाटांचा टोला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला वाद पेटण्याची शक्यता. आमच्या नादाला लागलात तर सोडणार नाही. आमच्या नादाला लागू नका. संजय शिरसाटांची टीका. तसंच पालकमंत्री काय असतो हे तुम्हाला दाखवतो. शिरसाटांचा टोला. धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबियांना वाळीत टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यातनं समोर. अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात. पीडित कुटुंबाचा आरोप. एखाद्याला आजार असेल तर उपचार केले पाहिजेत. एड्स हा अनेक कारणांनी होतो. अशा लोकांना आधार दिला पाहिजे. सुप्रिया सुळेंची आष्टीच्या प्रकरणावरती प्रतिक्रिया. महावितरण भरती प्रक्रियेच्या परीक्षेमध्ये घोळ. परीक्षार्थी आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेचा आरोप. या प्रकरणी विद्यार्थी कोर्टात जाण्याच्या तयारीत. धाराशिव नगर परिषदेतील बोगस बिल प्रकरणाची चौकशी होणार. मुख्याधिकारी वसुधा फड यांनी बोगस कामाची 27 कोटींची बिलं काढल्याचा आरोप. सुरेश धस यांच्या आरोपानंतर चौकशी समिती गठीत. बुलढाण्यातील खोदकामामध्ये आढळली पंचफणाधिकारी प्राचीन नागमूर्ती. आढळलेली मूर्ती 10व्या शतकातली असल्याचा अंदाज. कांसा पश्चिम जलवाहिनीला पवई इथे जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्त्यावरील पुलाजवळ गळती. दुरुस्तीसाठी पवई ते धारावी दरम्यानची जलवाहिनी बंद. कामकाजाकरता 24 तासांचा कालावधी अपेक्षित. बीडच्या घोडका राजुरीजवळ तिघांना चिरडणाऱ्या एसटी चालकाचं निलंबन. मृत तरुणाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून बस चालकाविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नंदुरबारच्या रांजणी कृषी विद्यालय परिसरातनं बिबट्या जेरबंद. गेल्या आठवड्यापासून वनविभागानं लावला होता सापळा. तळोदा तालुक्यातनं आतापर्यंत 13 बिबटे जेरबंद. पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे 12 संशयित तरुण. NIVला तपासणीसाठी नमुने पाठवले असल्याची माहिती. गुलेन बॅरी सिंड्रोम विरोधात पुणे महापालिका सतर्क. भूसंपादनाच्या एका प्रकरणामध्ये कोर्टाला समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना ऑनलाईन सुनावणीला हजेरी लावण्याचे आदेश. नागपूर खंडपीठानं दिले आदेश. उद्या होणार सुनावणी. धुळ्यामध्ये हमाल मापाडी कामगारांचा विविध मागण्यांसाठी गेल्या 5 दिवसांपासून संप. मजुरी वाढवून मिळावी या मागणीसाठी कामगार आक्रमक. नाशकामध्ये पतंग उडवताना गच्चीवरून पडल्यामुळे 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. गणेशनगर काठे गल्लीतील घटना. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर. बँकेच्या नावाने आलेल्या फ्रॉड कॉल्सवरती RBIने लावला चाप. आतापर्यंत फक्त 2 नंबर्सवरून येणारे कॉल्स आणि मेसेजेस. 10 लाख टन साखरेच्या निर्यातीला सरकारकडून मंजुरी. सरकारच्या निर्णयामुळे करोडो शेतकऱ्यांना मिळणार लाभ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.